मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रेखा गणेश टेंगशे. ओके, काय करता तुम्ही? मी डॉक्टर साखरपे दवाखान्यात प्रॅक्टिस करते. ओके, गायनेकोलॉजिस्ट. ठीक आहे. काय तुमचं वय किती मॅडम? 79. 79. काय त्रास होता तुम्हाला? मला एक डावा गुडघा प्रचंड दुखत होता. ओके, कधीपासून दुखत होता तरी? 6 महिने तरी झाले दुखत होता. बरं. एकदम अचानकच दुखायला लागला. जानेवारी महिन्यात दुखायला लागला. जानेवारी महिन्यात मी जपानला जाणार होते ट्रिपला, तेव्हा दुखला माझा. जानेवारी महिन्यातच दुखला पाय. आणि तो जो दुखला पाय तो पेन किलरनी पण कमी आहे ना. मग शेवटी मी एक्सरे काढला. एक्सरे घेऊन डॉक्टरांच्याकडे गेले. डॉक्टर म्हणाले की अर्ली चेंजेस आहेत तुमचे, पण ते तुम्हाला म्हणजे ऑपरेशनवर काही लागणार नाही, पण औषध घ्या. त्यांनी औषधांनी बरं झालं नाही. मग परत त्यांना म्हटलं तुमच्या औषधी मला बरं झालं नाही. मग ते म्हणाले तुम्ही फिजिओथेरपी घ्या. त्याच्यानंतर मी पेन रिलीफ सेंटरमध्ये गेले. त्यांना मी सांगितलं. ते म्हणाले तुमचं थोडंसं ऑपरेशन करायला लागेल, पण त्यासाठी तुमचे नातेवाईक पाहिजेत. माझे नातेवाईक तर कोणी तर नाही आहेत. मग ते तर आउट ऑफ क्वेश्चन झालं. मग शेवटी मी म्हटलं आपण डॉक्टर कपिल पाटीलच्याकडे जाऊया आणि बघूया काय होतं ते. त्यांच्याकडे मी रोज डेली आले. 7 दिवस, पहिले 7 दिवस मी रोजच आले. नंतर ऑल्टरनेट डे आले, नंतर आठवड्यातून एकदा आले. असं करून माझं 2 महिन्यात पूर्ण पाय बरा झाला. 2 महिन्यात पूर्ण केलं? पूर्ण बरं. ना कुठलं पेन किलर, ना कुठलं काही नाही. आता मी औषध काही घेत नाहीये. तरी आमची ट्रीटमेंट संपून किती दिवस झाले? 2 महिने झाले की. 2 महिने झाले. आता तुम्ही थोडं घरातली कामं करताय? सगळं दवाखाना बघते ना. दवाखाना पण बघताय. आता सध्या काही त्रास नाही? काही त्रास नाही. ठीक आहे. फक्त चालणं तुमचं आम्ही बंद केलंय. चालणं बंद केलं. नाही तर मी चालत होते खूप. चालतो का? बरोबर. म्हणजे तुमचे 78 एज मध्ये पण प्रॉपरली तुम्ही ट्रीटमेंट कम्प्लीट करून पेन रिलीफ झाले. तुम्ही अशा लोकांना काय सल्ला द्याल? जसं गुडघ्याचे, मणक्याचे, खांद्याचे असे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात लोकांना. जर त्यांना फ्रॅक्चर नसेल किंवा मोठा कुठलाही रोग जर एक्सरेमध्ये दिसत नसेल तर त्यांनी ह्या दवाखान्यात येऊन उपचार घ्यावेत. ओके. मसल आणि लिगामेंट्स यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर इथं येऊन उपचार घेतलं की खूप बरं होणार. फक्त पेशन्स पाहिजे, थोडंसं पेशन्स पाहिजेत. लगेच बरं होणार नाही, लगेच ते बरं होणार. आणि तुम्ही डॉक्टर सांगितले तसे यायला पाहिजे आणि तिथलं जे करतील ते ऐकायला पाहिजे, तसं करून घ्यायला पाहिजे. मला हेच नको, मला तेच नको, तसं नाही चालणार. तुमचं डॉक्टरचं ऐकायला पाहिजे. आणि मला तरी 100% समाधान आहे. कदाचित मी जास्त नशीबवान असेल कारण ह्या वयात एवढं चांगलं होणं म्हणजे मला तर. आणि डॉक्टर पाटीलने मला एक सांगितले की तुम्हाला ह्या जन्मात नी रिप्लेसमेंट लागणार नाही. ते सर्वात चांगलं मला सांगितलं. ते 100% नाही लागणार म्हणून सांगितलं तुम्ही. त्यामुळे ते मला फार आवडलं. सर्वात जास्त आवडलं म्हणजे तेच की नी रिप्लेसमेंट नाही लागणार. आणि ह्याच्यापुढे मी कधीही कुठलंही काही दुखलं तर मी इथंच येणार आहे. कारण औषध तर घेता बरं होतं म्हणजे पुष्कळ चांगलं ना. आणि ह्या वयात औषध घेतलं, औषध साईड इफेक्ट किती आहेत. मग साईड इफेक्ट मध्ये आम्ही अडकणारच. ज्या ठिकाणी ऑपरेशन करायला लागणार ते तर तुम्हीच सांगणार. होय. आणि ज्या ठिकाणी झीज वगैरे भरपूर आहे त्या ठिकाणी विदाऊट ऑपरेशन तुम्ही जर प्रॉपर ट्रीटमेंट घेतला. जिथं ऑपरेशन आहे तिथं तुम्ही सांगणारच की ऑपरेशन करून घ्या म्हणून. सगळ्याच गोष्टी काय आमच्याकडनं होत नाहीत, पण ज्या होतात त्या 100% प्रॉपर होतात. फक्त करायला पाहिजे. प्रॉपर होतात. हो. तुम्ही मॅडम इथपर्यंत आला आणि आम्हाला तुम्हाला सेवा द्यायची संधी दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. माझेच खूप खूप आभार. मला बरं वाटलं खूप. नाही तर मला तर, कारण मी अजून काम करते, मला चालायला लागतंय, तर चालायला लागतं, उभं राहायला लागतं. जर ते गेलं तर मी काय काम करणार. ऑपरेशन करताना तुम्हाला तास 2 तास उभं राहायला लागते. होय. इथपर्यंत आला आणि आम्हाला सेवा द्यायची संधी, तुम्ही जगाची सेवा करताय. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही युट्यूबवर टाकलं तर मला युट्यूबचं हे करा, म्हणजे माझ्या मुलांना मी पाठवेन. हां, ठीक आहे.